शिकलात तेही सांगतो. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. ठीक आहे, हे झालं एपी मधलं चाललं होतं. एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता याच्यामध्ये हा जनरलाइज सिक्वेन्स कसा असतो ते सांगतो. ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d आणि सो ऑन अप टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी असा आहे तो जनरलाइज. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना, कळलंय? हा जनरलाइज फॉर्म आहे. त्याच्यानंतर याच्यात एक कन्सेप्ट होता एसएन, आठवतंय की नाही मला माहित नाही. n अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. दिस इज अ सम ऑफ n नंबर्स, सम ऑफ n नंबर्स. ठीक आहे, सो बघा एस एन आणखीन एका प्रकारे पण काढता येतो. n प्लस n अपॉन 2 a प्लस टी एन असं पण काढता येतो. ठीक आहे, हे एक. आणखीन त्याच्यामध्ये असं होतं, डी काढायच्या मेथड्स काय बघा. टी एन प्लस 1 मायनस टी एन म्हणजे नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म की डी मिळतो. ओके, आता टी एन कसा मिळणार? एस एन प्लस 1 मायनस एस एन म्हणजे टी एन मिळतो. ठीक, हे अशा बारीक सारीक गोष्टी होत्या मागच्या वर्षी. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्ही शिकला होतात, तेही दाखवतो. समजा सिक्वेन्स मध्ये 3 नंबर्स फाइंड करायचे असतील तर आपण काय करायचं सांगतो. ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, बरोबर आहे का? हो ना. आता पुढचा 4 टर्म्स हे करायचे असतील तर ए मायनस 3d, ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 3d अशा 4 टर्म्स सगळे फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला. टोटल नंबर ऑफ 5 टर्म्स बघायचे असतील तर ए मायनस 2d, ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d हे 5 टर्म्स साठी होतं. क्लिअर? ओके, समजलंय ना सगळ्यांना? काही प्रॉब्लेम नाही, कोणाला काही डाऊट नाही आहे याच्यात? नसावीच, कारण हे सोपं आहे. ते विंडो आहे, मागच्या वर्षी हे सगळं झालेलं आहे. मी फक्त जस्ट रिवाइज करतोय. 11वी चालू करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, काल आपण एपी जीपी बघितला, जॉमेट्रिक मीन बघितला, म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन चालू आहे. एपी मध्ये आणखीन एक गोष्ट असते, समजा डिफरन्स बरं का, 2 प्लस 4 इज 6, सपोज 6 प्लस 4 इज 10. तर एक लक्षात ठेवा, हा जो टर्म आहे मधला, हा नेहमी असा असतो, म्हणजे ए बी आणि सी जर एपी मध्ये असतील, आर इन एपी, हे जेई साठी सांगतोय बरं का तुम्हाला, हे जेईच्या दृष्टीने सांगतोय, देन यू कॅन राईट बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन 2 and that is nothing but 2b is equal to a plus c. This is very important, very important. This is very important. लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट आहे हा फॉर्म्युला जो आता मी लिहून दिला तुम्हाला. भयंकर फॉर्म्युला महत्वाचा आहे. 2b is equal to a plus c. समजताय सगळ्यांना? क्लिअर आहे? राहील लक्षात, हे जेई साठी उपयोगाला येणार आहे. जेईला प्रचंड सिक्वेन्स सिरीज आहे. 4% त्याची वेटेज आहे जेईला. 4% याचा अर्थ साधारण 1 किंवा 2 गणित येणार म्हणजे येणारच असं आहे. ओके, स्वतः आपण जीपी गणित करायला घेऊया. टाइम झालेला आहे आपला, सुरू करायला हरकत नाही. सिक्वेन्स एक्सरसाइज 2.1 काढा सगळ्यांनी. एक्सरसाइज 2.1 काढा सगळ्यांनी. चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर जीपी. इफ ते जीपी आहेत की नाही हे ठरवायचे, आणि इफ सो राईट टीएन. पहिलं बघूया, 2, 6, 18, 54. ठीक आहे, अँड सो ऑन. आता मला आर काढायचा आहे. 6 अपॉन 2 इज इक्वल टू 18 अपॉन 6 इज इक्वल टू
54/18 and that is equal to 3. So ratio is constant, so it is in GP. As ratio is constant, then it is in GP. Correct? Geometric progression. Now, Tn is equal to A r raised to n minus 1. A is 2. A काय सांगितलंय? फर्स्ट टर्म. R is 3 raised to n minus 1. That's it. ह्याच्या पलीकडे काही करायचं. संपलं गणित तुमचं. समजलंय सगळ्यांना? अगदी सोपं आहे. क्लिअर आहे? येस. ओके. मी पुढचं करतोय, त्यासाठी हे खोडतोय. बघा, पुढचं आहे 1 -5 25 आणि -125. क्लिअर? असं दिलेलं आहे. मग आता अँड सो ऑन. सो रेशियो इज इक्वल टू -5/1 इज इक्वल टू 25/-5 is equal to -125/25 and that is equal to -5. बरोबर का? Yes. Ratio, as ratio is constant, therefore sequence is in GP. असं लिहायला पाहिजे. Therefore Tn is equal to A r raised to n minus 1. प्रत्येक वेळेस फॉर्म्युलाला लिहा म्हणजे पाठ होऊन जाईल. A is 1, r is -5. करेक्ट आहे का? -5 raised to n minus 1. So -5 raised to n minus 1 is my final answer. मी मायनस प्लस होईल का काहीही करणार नाही याच्या व्यतिरिक्त. लक्षात ठेवा. उगाच आपल्याला येत आहे. पुढचं करून मला सांगा. पुढचं करून सांगा. पुढचं करून मला सांगाल उत्तर पटकन. पुढचं करून मला सांगाल. झालं की उत्तर सांगाल. झालं. सो लिहायचं इट इज नॉट इन जीपी. देअरफोर चेक करा. पण मी माझं असं म्हणजे पुन्हा पुन्हा चेक करा. नॉट इन जीपी. ओके, नो प्रॉब्लेम. मला काहीच प्रॉब्लेम नाही. नसेल तर एकदा मी चेक करू. 1/√5/√5 1/5 आला. दुसरा येतोय 1/5√5 इंटू. हा, ठीक आहे. तुम्हाला असं वाटतंय तो जीपीत येत नाहीये? मला तर वाटतोय येतोय म्हणून. 1/5√5 आणि अपॉन 1/√5. दॅट इज 1/5√5 इंटू √5. मुलांना येतोय हा जीपीत? कोण नाही म्हणते येत नाहीये जीपीत? सो
ratio is in 1 upon R is 1 upon 5. So it is in 1 upon 5. Ratio is in 1 upon 5. So GP Tn is equal to A. A is root 5 and ratio is 5 raised to n minus 1. एक सेकंड ते सर्कल काढा n minus 1 हे तुमचा आन्सर आहे संपलं गेलं परत परत चेक करत जा इशिता आदित्य तुझं चुकलं होतं चेक करत जा नीट आणि कन्सेप्ट कळला नसेल तर परत सांग मी परत सांगतो इट्स ओके आता तू चौथं बघितलंस तर नाहीये कारण 4/3 होऊ शकत नाही 5/4 होऊ शकत नाही कळतंय का त्याच्या पुढचा पाचवा पण नाहीये समोर कळत असतं आपल्याला हो की नाही सो रेशो इज नॉट कॉन्स्टंट फॉर ऑल असं लिहायचं येस नेक्स्ट बघा फॉर जीपी क्वेश्चन नंबर 2 घेतोय मी क्वेश्चन नंबर 2 घेतोय फॉर जीपी इफ पहिलं गणित if R is equal to 1/3 A is equal to 9 then T7 is equal to थोडक्यात बघा Tn is equal to A R raised to n minus 1 in this case we want to find out T7 means therefore n is equal to 7 मैथिली आहेस का T7 is equal to A 9 आणि 1/3 raised to 7 minus 1 करेक्ट ओके बाकीचे गिरिजा 3 square into 1/3 raised to 6 yes 1/3 raised to 6 so 2 कॅन्सल होतील इथे आणि इथे 4 राहतील so 1/3 raised to 4 and that is 1/81 got it 1/81 झेपलंय का सगळ्यांना सिंपल आहे एकदम येस सूर्या रुचा कळलंय का मधुरा कळलंय का ओके ग्रेट आता त्याच्या पुढचं बघा येईल का तुम्हाला करता करून दाखवा मला आता काय मी फार घेणार नाही त्यातलं तुम्हाला करता आलं पाहिजे पटापट सांगा साक्षी सर्व साक्षी क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड करून दाखवा उत्तर सांगा क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड करून दाखवा उत्तर सांगा करताय ना तुम्ही एवढी मुलं अब्सेंट काय 4 मुलं गायब आहेत का बरं ते दांड्यांवर दांड्या मारताय काय करणार आहे परत बोंबच म्हणजे 7 मागे उत्तर चेक करा आले का 7 भार्गव साक्षी जगताप जमतय का काव्या रमा जमतय का इशिता कदमला आलंय ओके आदित्य सेस 7 ओके ग्रेट तिसरा आणि चौथं होमवर्कला करा त्यातलं 3rd आणि 4th
बघा, ट्राय करा. कुणाचं वेगळं आलं असेल तर सांगा, मी एक्सप्लेन करतो. आता बघा, क्वेश्चन नंबर 3 बघा. विच टर्म ऑफ जीपी 5, 25 त्याच्यानंतर 125, 625 is 5 raised to 10. आता थोडक्यात काय तर बघा, मला काय हवंय सांगतो. मला काय काय दिलंय विच. ओके, ठीक आहे. विच टर्म इन जीपी इज 5 म्हणजे मला टीएन जो दिलाय तो 5 raised to 10 दिलाय बरं का. टीएन जो दिलाय तो 5 raised to 10 दिलाय. मग या एन ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. लक्ष द्या सगळ्यांनी. पहिला आपण काय करूया, ए इज इक्वल टू 5, आर इज इक्वल टू 25/5 दॅट इज 5. करेक्ट. सो बघा, टी एन इज इक्वल टू ए आर रेस टू एन मायनस 1. हे पक्क झालंय. ठीक आहे. सो 5 raised to 10 आपल्याला इथं हवाय. ठीक आहे. त्याच्यानंतर ए इज 5, आर इज 5 raised to n minus 1 इथपर्यंत पोहोचलो आपण. सो 5 raised to 10 इज इक्वल टू 5 raised to n. कसं काय आलं अचानक ते सांगतो. हा 5 raised to 1 याचा अर्थ 5 raised to 1 प्लस n minus 1 होईल का नाही होणार? व्हॉट यू से? चला पटकन सांगा, हे होऊ शकतं का नाही होऊ शकत? होणार, असंच होणार ते. सो 1 आणि -1 कॅन्सल होऊन 5 raised to n येईल. सो बेस सेम आहे तर पॉवर कम्पेअर करू शकतो. देअरफॉर n इज इक्वल टू 10 इज माय फायनल आन्सर. सो 10th टर्म विल बी 5 raised to 10 असेल. कळलंय का सगळ्यांना? झेपलंय का सगळ्यांना काय केलंय ते? म्हणजे दुसऱ्या भाषेत असंही म्हणू शकतो, T10 विल बी 5 raised to 10. एनच 10 आला ना आपला. कळतंय का? ओके, पुढे जाऊया. तुमचं झालं की ZNC टाईप करा, म्हणजे मग मी पुढे जाईन. आदित्य, अमीन ते योहान पर्यंत सगळे. आता कोण लेट जॉईन झाला त्याचं सोडून द्या, बाकीच्यांनी लिहा. Yes. For what values of x the terms 4/3 x आणि 4/27 are in GP. ओके. हे सगळं कशामुळे जीपीत येणार आहे? बघा, आता मी काय करतो. सपोज दिस इज फर्स्ट टर्म, दिस इज सेकंड टर्म आणि दिस इज थर्ड टर्म. जीपी देण्यासाठी बेसिक क्रायटेरिया काय? रेशो सेम पाहिजे. मग मी काय करीन, रेशो म्हणजे T2/T1 इज इक्वल टू T3/T2 ऍज रेशो इज सेम. सो मी हे सगळं केव्हा हे करू शकतो, तर हे रेशो सेम आहे म्हणून मी करू शकतो. बरोबर. सो T2 इज x/4/3 इज इक्वल टू T3 इज 4/27/4/x. करेक्ट आहे. नंतर मी याचा तुम्हाला शॉर्टकट पण सांगेन, पण तो शॉर्टकट हा फक्त जेईत वापरायचा आहे. आता बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. एक तर पहिली गोष्ट, x² इज इक्वल टू 4/27 into 4/3. So this will be x² is equal to 16/81. Now x is equal to plus or minus 4/9. आता याच्यात एक प्रश्न येतो, मायनस घ्यायचा का? नाही. कारण का? बिकॉज वी हॅव ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, राईट? सी हिअर, there is no chance for negative number. Correct. So I will take only positive, that is 4/9. पार्ट लिबाय कळलंय का?
पार्थ, मित्रा पार्थ, कळले का तुला? बरं, कुणाला काही डाऊट आहेत का? चेक करा, कुणाला काही डाऊट आहेत का? नो डाऊट. चला लिहून घ्या मग पटकन. पुढचं गणित अतिशय महत्वाचं आहे बरं का, पुढचं गणित अतिशय महत्वाचं आहे. कारण आपल्याला कन्सेप्ट कळण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे पुढचं गणित. त्याच्यातनं कन्सेप्ट क्लिअर होईल सगळा. झालंय तुमचं लिहून? पटपट द्या. येस, गुड. मी क्लिअर करतो स्क्रीन. इनफ टाइम गिवन टू यू. फॉर अ सिक्वेन्स Tn is equal to 5 raised to n minus 3 upon 2 raised to n minus 3. बरोबर आहे का? Show that the sequence is a GP and find its first term. ठीक है? GP and find common ratio. आता तुम्ही कुठल्याही पुस्तकात, म्हणजे जर तुम्हाला गाईड सवय असेल बघायची किंवा काहींनी टार्गेट पब्लिकेशनचं पुस्तक आणलं असेल बरं का, तर ठीक आहे, टार्गेट पब्लिकेशनचं पुस्तक आणलं असेल तर ह्या केसमध्ये त्यांच्या मेथड्स वेगळ्या असतात, पण ते तसं नाहीये करतात. त्यांनी डायरेक्ट काही ना काहीतरी केलेलं असतं. आता माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला पहिलं काय सांगितलंय बघा, शो दॅट द सिक्वेन्स इज इन जीपी. याचा अर्थ जीपी दाखवण्याचा बेसिक क्रायटेरिया काय? रेशो मस्ट बी सेम. रेशो इज कॉन्स्टंट. सगळ्यांना पटतंय का हे? बोला हो का नाही? जीपीचा पहिला हे क्रायटेरियाच काय की रेशो शुड बी सेम. करेक्ट. मग जर रेशो सेम असेल ठेवायचा तर मी काय करेन बघा, n is equal to 1, मग t1 is equal to 5 raised to 1 minus 3 upon 2 raised to 1 minus 3, that is equal to 5 raised to minus 2 upon 2 raised to minus 2. Correct है का? So this will be 2 raised to 2 upon 5 raised to 2. काय रे पोरांनो, म्हणजे 4 upon 25 ही माझी पहिली टर्म आली. दॅट इज ए ऑल्सो. सगळ्यांना कळतंय का मी काय करतो? नाव T2 म्हणजे काय? n is equal to 2. So 5 raised to 2 minus 3 upon 2 raised to 2 minus 3. So 5 raised to minus 1 upon 2 raised to minus 1, that is 2 raised to 1 upon 5 raised to 1, and that is equal to 2 upon 5. याच्यात कोणाला काही डाऊट? चला पटकन सांगा, कोणाला काही डाऊट? कोण आहे? मानसी, मैथिली? नो डाऊट. बेसिक गोष्टी शिकवतोय, बाकी काही करत नाहीये मी. सर्व साक्षी, सर्व आर्यन. n इज इक्वल टू 3. बरोबर आहे का? आता T3 इज इक्वल टू 5 raised to 3 minus 3 upon 2 raised to 3 minus 3. So 5 raised to 0 upon 2 raised to 0. So anything raised to 0 is 1. So 1 upon 1, that is equal to 1. मी काय केलं? इन जनरल 3 टर्म काढल्या रेशो चेक करण्यासाठी. बघा, सो आता T1 म्हणून 5 upon 25, 2 upon 5, 1, 0, 0. म्हणजे म्हणजे असंच पुढे जाईल ते. सगळ्यांना पटलं इथपर्यंत? मी एक सिक्वेन्स त्याच्यावरनं तयार केला. आता हा जो सिक्वेन्स आहे यातला रेशो बघूया. R इज इक्वल टू 2 upon 5 upon 4 upon 25, R1 म्हणजे या पहिल्या दोन टर्मचं. R2 घेऊया 1 upon 2 upon 5. करेक्ट आहे? सो सी हिअर. समजलंय ना सगळ्यांना मी काय करतोय? अगदी सोपं करून घेतलंय. याच्यातनं तुम्हाला ना सगळा कन्सेप्ट क्लिअर होईल. 2 upon 5 into 25
upon 4. So 5 5s, 2 2s. So this is 5 upon 2 ratio. Here 5 upon 2. Therefore R1 is equal to R2 and therefore ratio is constant. ठीक है, ratio is constant and therefore काय म्हटलं होतं, if sequence for a sequence Tn show that sequence is in okay, therefore Tn is equal to 5 raised to n minus 3 upon 2 raised to n minus 3 is in GP. त्यांनी आपल्याला फर्स्ट टर्म काढायला सांगितली, तीही काढलेली आहे ऑलरेडी 4/25 आणि रेशो पण काढायला सांगितला, तोही काढलेला आहे. सगळं झालेलं आहे. समजलंय का गणित? पक्क कळलंय का गणित? मला सांगा, पक्क कळलंय का गणित? गुड. लिहून घ्या, वरपासनं लिहून घ्या व्यवस्थित. जर लिहिलं नसेल तर ज्यांचं झालंय त्यांनी शांत बसा, ज्यांचं नाही झालेलं सांगणार आहे. पहिले लिहून घ्या, सगळं झालं की सांगा, लिहून झालं की सांगा, परत सांगतो. चला, झालं? ओके, ग्रेट. आता विवेक, तू विचारलेला प्रश्न R1 इज इक्वल टू R2 म्हणजे रेशो कॉन्स्टंट झाला का नाही झाला? काय रे पहिलवान, रेशो कॉन्स्टंट झाला. रेशो कॉन्स्टंट झाल्यावर जे Tn इज इक्वल टू 5 रेस टू n मायनस 3 अपॉन 2 रेस टू n मायनस 3 हे जीपीत आलं की नाही ऑटोमॅटिकली? त्यासाठीच तर सगळं केला, ज्याच्यासाठी केला होता असं, हो की नाही? समजतंय? सगळ्यांचं लिहून झालंय का इथपर्यंत? सगळ्यांचं लिहून झालंय का इथपर्यंत? ओके, ग्रेट. खोडतोय. हा, पुढचं बघा. फाइंड 3 नंबर्स इन जीपी. फाइंड 3 नंबर्स इन जीपी. ठीक है, सच दैट their sum is 21. Their sum is 21. आता बाकीचं लिहित नाही. अँड सम ऑफ देअर स्क्वेअर इज. आता लेट दॅट 3 numbers बी ए अपॉन आर, ए आणि ए आर. ठीक आहे, यांची मला सम काय सांगितले? ए अपॉन आर, करेक्ट, प्लस ए प्लस ए आर इज इक्वल टू मला काय सांगितले? तर 21 सांगितले, बरोबर. पुढे काय सांगितले? सम ऑफ स्क्वेअर्स. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं काय? सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे ए स्क्वेअर अपॉन ए आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आर स्क्वेअर इज इक्वल टू मला किती सांगितले? इज 189 असं सांगितलंय. आता बेसिकली हे करायचं कसं हा खूप मोठा इश्यू आहे बरं का. मी जरा सांगतो तुम्हाला काय काय करायला पाहिजे, कारण हे थोडस किचकट आहे. म्हटलं तर किचकट आहे,
हो हो, आर स्क्वेअर. येस आदित्य, येस आर स्क्वेअर. ठीक आहे. आता मी माझी पद्धत दाखवतो पोरांनो. पुस्तकात किंवा कुठे काय लिहिलंय जाऊ द्या, इथे त्यांच्या मेथड मला कधीच कळले नाही. मी याचा स्क्वेअर करीन. ठीक आहे, बघा सोपं जाईल. एकदम सोपं जाईल, काय करू नका. त्याच्यासाठी काय लागतं ते सांगतो बरं का. ए प्लस बी, तुमचं जर 9वी 10वी क्लिअर असेल ना, परफेक्ट असेल ना, काही प्रॉब्लेम येत नाही. पण आपल्याकडे प्रॉब्लेम हाच असतो, 9वी 10वीचाच लोचा असतो. कसं तरी 10वीला पास होतात, मार्क पडले, मार्क हे तुमचं नशीब असतं पोरांनो. हा बेसिक फॉर्म्युला आहे, माहितीये का तुम्हाला? हे लक्षात आहे का तुमच्या? बघा, हा फॉर्म्युला माहितीये का तुम्हाला? ए अपॉन आर, ए प्लस ए आर ब्रॅकेट स्क्वेअर. मी फक्त दाखवतोय काय करणार आहे, मग ऍक्च्युअल गणित वापरणार आहे. ए स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आर स्क्वेअर, बरोबर आहे का? प्लस 2 इंटू ए अपॉन आर इंटू ए, बरोबर का रे पोरांनो? 2 इंटू ए इंटू ए आर. सगळ्यांनी नीट लक्ष द्या बरं का, मी काहीही मंच करत नाहीये, सगळं समोर आहे. प्लस 2 इंटू, हा जरा साईडला घेतो, ए आर. सी काय आहे माझा? ए आर आहे आणि इंटू ए अपॉन आर. ए कारण ए अपॉन आर. आता इथे काहीही कॅन्सल करायचं नाही. हा, लक्षात ठेवायचं, काहीही कॅन्सल करायचं नाही. जे जे होईल ते पाहावे. ठीक आहे, वाटल्यास हा आर कॅन्सल होऊ शकतो म्हणून तेवढाच करा, बाकी काही होत नाहीये, उगाच काही करायचं नाही. बघा आता काय घडेल बघा. इथे मी याची व्हॅल्यू तर 21 आहे, त्याचा स्क्वेअर करेन, बरोबर आहे, इज इक्वल टू याचा ऑलरेडी माझ्याकडे 189 मिळालेलं आहे. मला मिळालंय का नाही मिळालेलं? बोला पटकन, मिळालंय का नाही मिळालंय? येस. प्लस आता खरा इश्यू इथून येतो, 2a स्क्वेअर अपॉन आर प्लस 2a स्क्वेअर आर प्लस, बघा इंटरेस्टिंग आहे खरं तर मी केलेलं, 2a स्क्वेअर करेक्ट आहे. याची ही कन्सेप्ट आहे. मी आता काय करतो, या 3 टर्म मधनं 2a कॉमन काढणार आहे. आता 21 चा स्क्वेअर 441 मायनस 189 इज इक्वल टू 2a कॉमन काढला, आतमध्ये a अपॉन आर प्लस ए आर प्लस ए. कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? चला, इथपर्यंत सगळ्यांना कळलंय. आदित्य अमीन ते योहान पाठक सगळे व्यवस्थित. बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, सर यातनं व्हॅल्यू काढूया. अगोदर 2 आला, इथे 3 म्हणजे इथे 8 आणि 5 13, इथे 3 म्हणजे 2 इज इक्वल टू 2a इंटू ए आर प्लस ए आणि ए आर. याची व्हॅल्यू किती येते? याची व्हॅल्यू किती येते? 21 दिलेली, करेक्ट आहे. ती सबस्टिट्यूट करूया. हा बघा, 252 इज इक्वल टू 2a इंटू 21, करेक्ट आहे. बघा अगदी सोपं केलंय मी, म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं करून दिलेलं आहे. a इज इक्वल टू 252 अपॉन 2 इंटू 21. एम आय राईट ऑर रॉंग? आता 1 2 आणि इकडे 6, 21 5 5 21 6 26 असेल. सो a इज इक्वल टू 6. बोला आता काय करीन मी? सगळ्यांना कळलंय का a इज इक्वल टू 6 कसा आला? मला आर पण काढायचं ना, मला ती 3 नंबर काढायचे, सो आर काढायला लागेल, बरोबर आहे. मग तो कसा काढणार? बघा, ए अपॉन आर प्लस ए प्लस ए आर इज इक्वल टू, मला 21 दिले, बरोबर आहे. मी काय करीन,
6/r plus 6 plus 6r is equal to 21. नो डाउट. या सगळीकडे r ने मल्टिप्लाय करा. सो 6 plus 6r plus 6r square is equal to 21r. या साइडला येईल 6r square minus 15r आणि प्लस 6 is equal to 0. आता याला 3 ने डिवाइड होऊ शकतं, मी तेही करतो. 2r square minus 5r plus 2 is equal to 0. So 2r square minus 4r minus r plus 2 is equal to 0. So 2r कॉमन आला, r minus 2 करेक्ट आहे, minus 1 कॉमन आला, r minus 2 is equal to 0. बरोबर आहे का? सगळ्यांना पत्ता लागलाय, काय करतोय कळतंय व्यवस्थित, नो डाऊट. बघा r minus 2 आणि 2r minus 1 is equal to 0. So r minus 2 is equal to 0 and 2r minus 1 is equal to 0. So r is equal to 2 and नाही म्हणता येणार, or म्हणावं लागेल. r is equal to 1/2. म्हणजे either r2 आहे किंवा either r 1/2. मग मला ते टाकलं पाहिजे त्याप्रमाणे, बरोबर आहे का? माझे ते 3 नंबर काय होते? r, a आणि ar. बरोबर आहे, ते 3 नंबर. मी काय सबस्टिट्यूट when, मग ते सिक्वेन्स काय असेल बघा. a is equal to 6 and r is equal to 2. त्याप्रमाणे मी ते व्हॅल्यूज टाकणार बघा. सो 6/2 6 6 into 2. बरोबर आहे. सो दिस इज 3 6 and 12. हा पहिला सिक्वेन्स मला मिळाला, बरोबर आहे. आणि दुसरा सिक्वेन्स when a is equal to 6 but r is equal to 1/2. So बघा 6/1/2 6 6 into 1/2. am I right or wrong? हो की नाही पोरांनो? मी काय करतोय, फक्त ह्याच्यात टाकतोय व्हॅल्यूज. सो दिस विल बी 12 6 and 3. आयदर 3 6 12 किंवा 12 6 3 हे त्याचं उत्तर असेल. सगळ्यांना कळलंय व्यवस्थित गणित? सगळ्यांना व्यवस्थित कळलंय? काही डाऊट नाहीये? बारीकसा सुद्धा डाऊट नाहीये? ठीक आहे, तुम्ही लिहित असाल लिहा, परफेक्टली कळ. स्टेप बाय स्टेप बघा. आज ह्याच्यावर होमवर्क काय माहिती का? तुम्ही हे गणित 2 वेळा लिहायचं. एकदा बघून लिहायचं आणि एकदा न बघता लिहायचं. चला पटपट लिहून घ्या. हे पहिल्यापासूनच दाखवतो. 1 मिनिट, सगळ्यात बेस्ट आपण पहिल्यापासून करूया, काहीच प्रॉब्लेम नाही मला. ठीक आहे ना? एकच सेकंड. हे गणित होतं. आता हा फॉर्म्युला वापरला. मैथिली समजलं का तुला? दोन्ही श्रावणी प्रभूने कळतंय का तुला? काही डाऊट? नुसतंच होला हो करू नका, नसेल कळत तर लगेच सांगा. मधुरा, काव्या, मानस तू होमवर्क कधीच करत नाही, पण तरी मी विचारतो आपला, हो की नाही? येस, चला पुढे चला. लेफ्ट नाही रे, राईट. मानसी कळलंय का तुला? चला पूर्व लवकर आवरा. झालं का हे? पुढे जाऊया, लिहून घ्या व्यवस्थित. चला पटपट. आता राईटला कुठे घेऊ? झालं की आता लिहून? किती वेळा तेच लिहिणार आहे? जोगदेव, चला पटकन.
ओके योहान 2 मिनिटं बाकीच्यांचं होतंय म्हणून एक एक टाईप चाललाय. झालं की सांगा. 7वं गणित करणार होतो आपण. म्हटलं 7वं गणित करणार आहोत. बघा जाऊया पुढे. लिहून झालंय सगळ्यांचं? नाही तर मी उगाच हे करत बसायचो. लिहून झालंय का सगळ्यांचं? कोणी लिहित असेल तर डब्ल्यू टाईप करा. बाकीच्यांसाठी हे आहे, मी लगेच खोडतोय, नाही तर 7वं करतोय. मला वाटलंच कोणतरी असतोच, निघतोच एक. ठीक आहे. कुठपासनं राहिलंय ओजस? कुठपासनं राहिलंय? चल पटपटली. मला वाटलं आरची व्हॅल्यू. येस येस पटपटल्या. तोपर्यंत ज्यांचं झालंय त्यांनी 7वं करायला सुरुवात करा. 7वं करायला सुरुवात करा ज्यांचं झालंय त्यांनी. 7th. हा रुचा, कनक, काय कळतंय का आजचं? डोक्यावरनं चाललंय कनक. अजून आपल्याला बरीच आहेत कारण गणित करायचे. खूप गणित आहे. ओके ग्रेट. चला चला चला. मॉस्किटो हे ते अर्धवटची गणित. चला पटपट खोडतो हा मी. येस. आता बघा. फाइंड 4 numbers in GP such that. आता पहिले ते लेट दॅट 4 numbers बी. लेट दॅट 4 numbers बी. बी काय म्हणलंय? सच दॅट 4 numbers. ओके. सो ए अपॉन आर क्यूब, ए अपॉन आर, ए आर आणि ए आर क्यूब असे येणार ते. क्लिअर? ते 4 नंबर. काय पुढे सांगितले? सच दॅट द सम ऑफ मिडिल 2 numbers is 10/3. म्हणजे या दोघांचे ऍडिशन ए अपॉन आर प्लस ए आर इज इक्वल टू 10/3. ठीक आहे. अँड देअर प्रॉडक्ट. कुणाचा प्रॉडक्ट? मग देअर प्रॉडक्ट म्हणलंय म्हणजे कुणाचा प्रॉडक्ट सांगा? 4 जणांचा. बरं का, 4 जणांचा प्रॉडक्ट 1 आहे. म्हणजे ए अपॉन आर क्यूब, ए अपॉन आर आणि ए आर आणि ए आर क्यूब इज इक्वल टू 1. आर क्यूब यो यो कॅन्सल झाला. ए रेस टू 4 इज इक्वल टू 1. सो ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. लक्षात ठेवा. पण आता आपण हे सगळं पॉझिटिव्ह धरणार आहोत कारण 10/3 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ह्यातला फक्त ए इज इक्वल टू 1च निघेल. लक्षात राहील ना सगळ्यांच्या? याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय घेणार आहात ते. थोडक्यात ए आला तर 1/r प्लस आर इज इक्वल टू 10/3. बाकी तुम्ही काढायचं उत्तर सांगा बस. फक्त मला आर ची व्हॅल्यू सांगा पटापट. आर ची व्हॅल्यू सांगा पटापट. चला पटकन. तोपर्यंत हा क्वेश्चन नंबर 8 तुम्हाला होमवर्कला आहे. क्वेश्चन नंबर 8 तुम्हाला होमवर्कला आहे. झालं की सांगा. उत्तर सांगा. कोण सांगते? सोहम नातू. ओके चल सोहम पटकन उत्तर सांग. आर किती आला?
आर इज 3 और 1/3 असे सगळ्यांचं येते काय? ऍग्री आहेत का सगळे याला? ओय श्रेयस वळांबे, काहीतरी गडबड झाली बघ. आर इज इक्वल टू 1 आणि आर इज इक्वल टू 1/3 असं नाही होणार. आर इज इक्वल टू 3 और अँड आर इज इक्वल टू 1/3 असंच येईल. काहीतरी गडबड झाली बघ तुझी. हा तेच तेच. बाकीच्यांचा येतोय का आर? इशिता कदम, मधुरा कुलकर्णी, हा आर्यन माने, नुसतं हो नको, खरंच आलंय का? ओके. काय तुम्ही आपण वर्गात नाही ना त्यामुळे कळत नाही पटकन. खरंच तुमचे आलेत का नाही? हो की नाही? ओके ग्रेट. गिरिजा जमलंय का? बाकी आता तुम्ही काढू शकता. काय करायचंय हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी सिक्वेन्स कसा तयार होतो याची काही गरज नाही. क्वेश्चन नंबर 8 फॉर होमवर्क. क्लिअर? ठीक आहे. बघा. क्वेश्चन नंबर 9 चुकवतोय मी. फिफ्थ टर्म ऑफ जीपी इज एक्स म्हणजे T5 इज इक्वल टू एक्स. एट टर्म इज वाय म्हणजे T8 is equal to y and 11th term of GP is z. T11 is equal to z. आता त्यांनी असं सांगितलंय व्हेरीफाय y स्क्वेअर इज इक्वल टू xz. ओके बघा सिंपल आहे खरं तर. T5 is equal to x. Tn is equal to ar raised to n minus 1. लक्षात घ्या मी काय शिकवतोय आता. जर इथे T5 असेल तर ए आर रेस टू 5 मायनस 1 म्हणजे 4 येतो. म्हणजे जो नंबर इथे असेल त्याच्यापेक्षा आर ची व्हॅल्यू नेहमी एकनी कमी असते. सो आता प्रत्येक ठिकाणी मी डायरेक्ट वापरणार आहे. ए आर रेस टू 4 इज इक्वल टू एक्स. T8 म्हणलंय त्यांनी. T8 इज इक्वल टू वाय म्हणजे ए आर रेस टू 7 इज इक्वल टू वाय. एम आय राईट और रॉंग? पोरांनो करेक्ट आहे का? आणि T11 इज इक्वल टू झेड म्हणजे ए आर रेस टू 10 इज इक्वल टू किती होणार? झेड होणार. आता अगदीच फालतू गणित झालं हे. दिसायलाच फक्त अवघड आहे हे गणित. बरोबर आहे का? LHS इज इक्वल टू वाय स्क्वेअर. वाय काय? ए आर रेस टू 7 ब्रॅकेट स्क्वेअर. सो ए स्क्वेअर आर रेस टू 14. बरोबर आहे का पोरांनो? येस हो ना. नंतर RHS इज इक्वल टू मला काय सांगितलंय RHS? एक्झॅक्ट. सो एक्स इज ए आर रेस टू 4 आणि ए आर रेस टू 10. ठीक आहे. सो बघा ए स्क्वेअर आर रेस टू 14 बरोबर आहे का? झेपलंय का? समजतंय? सो LHS इज इक्वल टू RHS. झालं की. अरे च्या हे तर सुटलं. समजलं गणित? अरे हो का नाही? कळले का नाही तुम्हाला? येस. सोपं गणित होतं. फार काय अवघड नव्हतं. हो की नाही? येस. खोडतोय मी. झालं असेल तुमचं. बघा. अरे झालंच नाही का? If PQRS in GP, PQRS in GP, ठीक है? Show that P plus Q, ठीक है? आणि Q plus R, ठीक है? आणि R plus S are also in GP.
आता पहिलं आपल्याला काय दिलंय तर हे 4 जण जीपी दिले, म्हणजे Q अपॉन P इज इक्वल टू R अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. रेशो सेम झाला. आता इथे हे R ऑलरेडी वापरलंय म्हणून मी रेशोला M वापरतो. ठीक आहे का? चालेल का सगळ्यांना? काय केलंय कळलंय का? हा, कारण का तर रेशो इथे R वापरलाय म्हणून मी तो रेशोला M हे लेटर यूज केलं. देअरफॉर Q अपॉन P इज इक्वल टू M. ठीक आहे. R अपॉन Q इज इक्वल टू M आणि S अपॉन R इज इक्वल टू M. आता काही गोष्टी तुम्ही के मेथड वापरली होती, आठवत असेल तर कुठे सांगू का? रेशो अँड प्रपोर्शन 9th मध्ये PM बरोबर, R इज इक्वल टू QM, पण Q काय PM आहे म्हणजे हा काय होईल PM स्क्वेअर होईल का नाही होणार? चला पटकन सांगा, हे कळलंय का? S इज इक्वल टू RM, मग S इज इक्वल टू PM क्यूब. लक्षात ठेवा, हे एक्झॅक्टली तुम्हाला के मेथडनी झालेलं आहे. आता M त्याऐवजी तुम्ही के वापरला असतात तरी चाललं असतं, के मेथडचं गणित झालं असतं. अरे पोरांनो, सगळं तेच आहे, फक्त मांडणी वेगवेगळी असते. आता मला सांगितलंय की P प्लस Q, Q प्लस R आणि R प्लस S हे जीपीत आहे असं दाखवायचंय. मग इफ इट इज इन डीपी देन Q प्लस R अपॉन P प्लस Q इज इक्वल टू R प्लस S अपॉन Q प्लस R. हे झाले रेशो. सेम झाला रेशो, बरोबर आहे का? रेशो सेम झाला, करेक्ट. रेशो सेम झाला म्हणून मी इथे जरा रेशो लिहितो, रेशो सेम झाला. क्लिअर? डीपी साठी काय बेसिक काय तर रेशो सेम पाहिजे. मी ज्या काही व्हॅल्यूज काढल्या त्या आपण LHS इज इक्वल टू, या LHS इज इक्वल टू काय लिहिले? Q प्लस R अपॉन P प्लस Q. करेक्ट. Q ची व्हॅल्यू काय? PM. R ची व्हॅल्यू काय? PM स्क्वेअर अपॉन P ची व्हॅल्यू काय? P. Q ची व्हॅल्यू काय? Q ची व्हॅल्यू PM. बरोबर आहे का? चला आता काय काय करू शकतो इथनं बघा. एक तर न्यूमरेटर मधनं मी PM कॉमन काढू शकतो. PM कॉमन काढला, 1 प्लस M राहील. डिनॉमिनेटर मधनं फक्त P कॉमन येईल, 1 प्लस M. बघा, सो 1 प्लस M आणि P कॅन्सल झाला. M हे LHS चा आन्सर आलं. आता RHS सॉल्व्ह करूया आपण. सगळे लिहिताय ना पोरांनो? सगळे लिहिताय ना? सो R प्लस S अपॉन RHS इज इक्वल टू R plus S upon Q plus R is equal to, what is R? R is PM square plus S is PM cube upon, what is the value of Q? PM. बरोबर आहे ना? बघा, what is the value of Q? PM. R is PM square. So once again, I will take PM square from numerator as a common. So 1 plus M and PM from denominator 1 plus M. So 1 plus M, P, M, P, 1 M. So it will be M. So LHS is equal to RHS. Therefore ratio is common. And therefore, असं तुम्ही लिहिणार. Therefore ratio is common and ratio is common. Constant लिहूया आपण, common नाही, constant. Then P plus Q, Q plus R, R plus S, R in GP. ओके, R in GP असं आपल्याला म्हणावं लागेल. लिहून झालं की सांगा मला. लिहून झालं की सांगा मला. सगळ्यांचं लिहून झालं की सांगा. सगळ्यांनी लिहून झालं की. येस येस येस, सगळे आले का? सगळे आले का? बघा पोरांनो, पटपट सांगा मला.
येस. ओके. येस. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. ओके. आजचं सेशन तुम्हाला परफेक्ट कळलं असावं.